माजी सरपंच श्री प्रकाश डोमकीसह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश। दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या रामटेक येथील संपर्क कार्यालयात पारशिवनीचे माजी सरपंच श्री प्रकाश डोमकी यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी आशिष जयस्वाल म्हणाले, प्रकाश डोमकी आणि माझे अनेक वर्षांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत। राजकीय विचारधारा वेगळी असूनही आम्ही कधीही जनतेच्या विकासात राजकारण आड येऊ दिले नाही। आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून जनतेच्या सेवेसाठी सज्ज होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। हे पारशिवनी भागासाठी नक्कीच एक सकारात्मक आणि बळकटी देणारे पाऊल आहे। या निमित्ताने मी शब्द देतो की पारशिवनी परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी मी सतत झटत राहील। आपणा सर्वांच्या सहकार्याने पक्ष अधिक भक्कम करू आणि जनसेवा अधिक प्रभावीपणे करू असं त्यांनी मत मांडले। शिवसेना पक्ष प्रवेश मध्ये प्रकाश डोमकी यांच्यासह नरेश पालीवाल, अनिकेत कभे, सुरेश भिवगडे, मधुकर लोणकर, भागवत रंधई, सुरेश घोडमारे, मुरलीधर येरखेडे, गणेश मोरे, अरुण राऊत, प्रमोद डोमकी, मनोज डोमकी, मधुकर बालपांडे, माणिक मेश्राम, मनीष महाजन, उमा कापसे, मधुकर कुहिटे, राहुल डोमकी, अक्षय बिसन, विकास खंडाते, सुभाष खंडाते, पप्पू केळवदे, बादल बिसन, धर्मा गवते, अरुण राऊत, हितेश नाकले, हिमांशु चौके, वैभव सोनकुसरे, तेजस पांडे, संकेत कुहिटे, आयुष गाते, मयूर बुरबांदे, पंकज देव्हारे, समीर मेश्राम, सागर बावणे, प्रज्वल कठाणे, हितेश डोमकी, बाळा खंडाते, सुरेश भिवगडे, निहाल सावजी, हिमांशु चौधरी, सोहम राजूरकर, वासुदेव कठाणे आणि सागर बिसन यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते शिवसेनेचे भगवे दुपट्टे घालून प्रवेश केला। या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वरदराज पिल्ले, दीपक शिवरकर, हर्षवर्धन निकोसे, राजेश गोमकाळे, राहुल ढके, रोशन पिंपरामुळे, प्रमोद काकडे व सौरभ वाळके, विजय भूते आदी उपस्थित होते। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.